हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत इन्स्टंट अप्पे. तर यासाठी आपण घेतलेले आहे 4 ते 5 मिरच्या, 1 इंच अद्रक, 4 ते 5 लसण, अर्धा वाटी भिजवलेली मूग, अर्धा वाटी दही, 1 वाटी रवा आणि चवीपुरते मीठ. तर आपण सर्वात आधी घेऊया मिक्सरमध्ये मूग, मिरची आणि लसण या सगळ्यांचा एकत्र पेस्ट करून घेऊया. हे सगळं आपण बारीक केलेलं आहे. आता आपण एका कटोऱ्यामध्ये काढून घेतलेलं आहे. कटोऱ्यामध्ये आता आपण याच्यात रवा घालायचा आहे. त्यानंतर आपण दही घालू आणि मीठ पण घालू. यांचं आपण एकत्र सगळं मिश्रण तयार करून घेऊ. मीठ तुम्ही चवीपुरतं घालू शकता. तुम्ही याच्यामध्ये थोडासा इनो किंवा सोडा पण ॲड करू शकता थोडा. त्याच्याने अप्पे थोडेसे छान मऊसर येतात. यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी घालून आपलं बॅटर तयार करत आहोत. बॅटर तयार करून झाल्यानंतर आपण 5 ते 10 मिनटासाठी ते झाकून ठेवूया. त्यामुळे हे सगळं एकत्र एकजीव होतात. आपण यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर काही हरकत नाही. आता आपण आप्याच्या शाशामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण हे बॅटर सगळे याच्यात टाकलेलं आहे. आता आपले टाकून झालेले आहेत. आता आपण हे याच्यावरती झाकून घेऊया 4 ते 5 मिनटासाठी. आपले बघू आता आपले अप्पे झालेले आहेत की नाही. तर आपले अप्पे तयार झालेले आहेत. आपल्याला आता दुसरी बाजू पण पलटवून घ्यायची आहे. त्यामुळे काय होते की आपले अप्पे दोन्ही साईडने व्यवस्थित शिजतात आणि ते आपल्याला खायला व्यवस्थित लागतात. ते कच्चे राहत नाही. आपले अप्पे आता दुसऱ्या बाजूने पलटवून झालेले आहेत. आपण याच्यावर 1 ते 2 मिनटासाठी झाकून घेऊया. आपले अप्पे आता तयार झालेले आहेत. छान एकदम सुंदर दिसत आहेत. खायला पण सुंदरच लागतात अप्पे. तुम्ही पण ट्राय करा घरी. झटपट रेसिपी आहे ही. आपली झालेले आहेत. आपण ही चटणीसोबत खायला तयार आहे. शेंगदाण्याच्या चटणीसोबत आपण खाऊन घेऊया. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कसे वाटले अप्पे मला कमेंट करून सांगा.